सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सर्चिंग तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स फ्रेशर्सच्या फ्रेश दुनियेत आतापर्यंत रेस्ट्रिकेशन, मग पनिशमेंट, मग हॉस्टेल ऍडजस्टमेंट, यानंतर आता प्रत्येक जण तयार झाला आहे तो लेक्चर्ससाठी. रात्री किरणच्या झोपेत ओरडत उठण्याच्या प्रकारामुळे झोप पूर्ण न झालेले नीरव आणि सम्राट त्रस्त झाले, तर परी तिच्या लेक्चर नंतर विनीतशी होणाऱ्या भेटीसाठी आतुर झाली. पहिल्याच लेक्चरला हर्षल नावाचा सिनियर मुलांची शाळा घेतो, ज्याचं टार्गेट होते सायली. सिरियसली शिकायला आलेली सायली तिच्या स्टाईलने हर्षलला धडा शिकवते आणि आपणही कमी नाही आहोत हे दाखवून देते. यापुढे माझ्या नादाला नाही लागायचं. दुसरीकडे विनीतला भेटायला गेलेल्या परीला विनीतची गर्लफ्रेंड आहे हे कळल्यावर तिच्या स्वप्नांचा फुगा फुटतो. परी काय झालं? काय शोधतेस तू? परी परी काय करतेस तू? मला सांग ना. हे बघ तू असं काही करणार नाहीयेस. बोलत असेल तर माझी शपथ आहे तुला माझ्या काही करणार नाहीये. बाबांचा मेसेज होता, त्यांना चॅट करायचंय आता. अशा अवस्थेत म्हणजे तुला जमेल ना? काय केलं तर ते रागवतील. मला मध्येच रडायला आलं तर? नाही येणार रडायला. तू माझ्याकडे बघ ना, माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघ. हा कशी आहेस बाळा? आणि पहिला दिवस कसा गेला? काय ग? अगं काय विचारतो मी? कसा गेला दिवस? मस्त. काय ग तुझा चेहरा असा उतरलेला का दिसतोय? आणि डोळे बी लाल झालेत. काय झालं? नाही ते म्हणजे झोप आली ना त्यामुळे असेल. काय नवीन ओळखी वगैरे झाल्या का आज? हो झाल्या, म्हणजे वरचे वर. काय चाललंय? अगं परी तिच्या बाबांशी चॅट करते. हो ते मला पण दिसतंय, पण तू का तिला गाईड करतेस? नाही मी नाही. अगं तू पहिली मुलगी आहेस घराण्यातली, इतकं शिकणारी पुढे जाऊन. काय अख्ख्या जिल्ह्याला पेढे वाटणार आहे मी तू पास झाल्यावर. बाबा मी जाते. बरं बरं, काळजी घे. नंतर बोलू.
काय झालंय? काही नाही. काहीच नाही. ये इकडे. सायली, घे बाप्पाची शपथ आणि सांग काय नाही झालं. घे. अगं परीने मला कुणाला काही सांगू नकोस म्हणून बाप्पाची शपथ दिलीये. ओ अच्छा अच्छा. म्हणजे ती प्रॉब्लेम मध्ये आहे. मग एक काम कर, बाप्पाला सांग तिची शपथ सुटली आणि मला खरं खरं काय ते सांग. असं कसं? बाप्पाचा माझ्यावरचा विश्वास उडाला म्हणजे? नाही, चांगल्यासाठी केलं ना की बाप्पा माफ करतो. सांग. रेणू बोल. बाप्पा सॉरी, परीच्या चांगल्यासाठीच मी माझी शपथ मोडतेय. प्लीज मला माफ कर. प्लीज प्लीज प्लीज. सांग आता. हुप्पा हुई जय बजरंग, 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 हुप्पा हुई जय हुप्पा हुई जय बजरंगा हुप्पा हुईया जय. जय अरे गड्या बजरंगा. काय चाललंय? रिदम तू काढ ना बैठका, आपण ना त्यांना रिदम करूया. चल. बैठकांना रिदम नसते, बैठकीच्या लावणीला रिदम असतो. ते नाही का राजसा जवळ जरा बसा वगैरे. तुला लावणी आवडते? नाही नाही, पण माझ्या आबांना लई आवडते लावणी. ते नाही का सुरेखाबाई पुणेकर, शकुंतलाबाई नगरकर या सगळ्यांच्या कॅसेटी आहेत आमच्याकडे लावणीच्या. एक गाऊन दाखव ना. अरे नाही नाही, आपला आवाज मध्ये रंकाळा, त्यापेक्षा आपलं वय आंबर. ये बात आहे, चल. जय बजरंग हुप्पा हुई जय बजरंगा हुप्पा. ये बात हा. हुप्पा हुईया जय बजरंग. चल चल चल. जय. चल चल. ए थांब ना, आलो. काय रे, लॉजवर पोलिसांनी धाड टाकलेल्या पोलिसांसारखं काय येत होता? नाहीतर काय, नाही जमत तर कशाला घेतोस? चाल. ए बाळा, कोणाला हाऊस आहे रे ताले बिली घ्यायची? ही माझी पण रूम आहे, माहिती आहे ना? चला बाजूला होता. दाखव काय लपवतोस आमच्यापासून? आई नाही, ही म्हातारी आणलीये. कुठली? तुझ्या स्वप्न रीते ती? नॉनसेन्स. आय हेट पीजे. जाशील जाशील. आपल्या सुपर सिनियरला द्यायची आहे ती. सुपरमॅन ऐकलंय. सुपर सिनियर म्हणजे? आय हेट पीजे माहितीये. पुढे बोल. सुपर सिनियर म्हणजे BMM चा फर्स्ट बॅच फर्स्ट स्टुडंट नवनीत कोलटकर. तो महिन्यातून एक दिवस सगळ्या नवीन स्टुडंट्स कडून कॉन्ट्रीब्युशन कलेक्ट करतो. त्यालाच कोड लँग्वेज मध्ये म्हातारी असं म्हणतात. तू कसा रे एवढा अपडेट? असं आहे, जेव्हा मोठ्या तळ्यात राहायचं असतं ना, तेव्हा डबक्यातली मेंटॅलिटी सोडून द्यावी लागते. म्हणजे याच्या आधी तुझी डबक्यातली मेंटॅलिटी होती. बर. ए माझ्याबद्दल नाही, तुमच्याबद्दल बोलतोय मी. पण मी का बोलतोय? मी तर ऑलरेडी आणली आहे माझी म्हातारी डिओ. यू गाईज मस्ट गेट पनिश्ड बाय नवनी. पनिशमेंट म्हणजे आपली लागी होणार. मला नेहमी बघायचं होतं कसं करतात ते. पिक्चर मध्ये बघितलंय ना, ते असं करतात, असं करतो, तसं करतो. नको नको, पण तू नको जाऊ. मी पुढे होतो आणि बघतो आपल्या सुपर सिनियर नवनीतची आधुनिक म्हातारीची गोष्ट. म्हातारीची गोष्ट म्हणजे? चल रे नवनी टुणू टुणू, चल रे नवनी टुणू टुणू, चल रे नवनीत. यांना म्हातारीचं सांगितलं नाही? मी बघतो लगेच. येस.
हॅलो डूड. हाय. माय सेल्फ नवनीत कोल्हटकर. या कॉलेजमध्ये BMM ला परमिशन मिळाली. त्यात पहिल्यांदा मला ऍडमिशन मिळाली. किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली. मागच्या 2 वर्षापासून मी ही प्रथा सुरू केलेली आहे. हॉस्टेलमधला प्रत्येक जण मला महिन्यातून एकदा काहीतरी म्हातारी देत असतो आणि त्या बदल्यात मी त्याला वर्षभर गाईड करत असतो. अरे वा, गाईड करता. नाव पण नवनीत आहे. लय भारी लय भारी. नवनीत दादा, मला सांगा, यानं तुमचं महिन्याभराचं तरी किराणा सुटत असेल ना? ए जनरल स्टोअर काय किराणा घ्यायला काय आम्ही काय चिंदी वाटलो का तुला? त्या म्हातारीच्या बदल्यात आहे ना प्रोटेक्शन देतो आम्ही. म्हातारी 1 मिनिट दे मला. एक मिनिटात आलो. या फुल ना फुलाची पाकळी काहीतरी आणलं. नीरज देसाई ते सर पुण्याच आहे. ही आमच्या दोघांची म्हातारी डिओ. भारी आहे. हो नाईस, थँक्स. नवनीत, आमच्या रूम मध्ये अजून एक जण राहतो. I can't believe this. The one and only, the super senior, Navneet Kolatker. I was really eager to see you, Bala. I mean, man. Myself, Kiran Chakravarti. म्हातारी आणलीये की ही काय? ही काय करतीये तुमच्या हातात? ही म्हातारी मी आणलीये. काय यार, म्हणजे तू आमची इस्त्री, इंडक्शन, आमचा टॉवेल पण वापरतोस रे तू. नाही पण ही म्हातारी आम्ही तुला नाही देऊ शकणार. सॉरी यार. Shut up! ही म्हातारी मी आणलीये. खोटं बोललास तर काके फोडतील मारल्यावर. मी नाही खोटं बोलत आहे, हेच खोटं बोलतात. ही म्हातारी खरंच मी आणलीये. बिल दाखव. बिल नाहीये. मग कशावरून ही तुझी म्हातारी? हिचं आणि तुझं आडनाव सेम आहे. हे पुकारलो. मी ही म्हातारी खरंच बस. मी आणली. हे बघ कसं आहे, ज्याच्या हातात म्हातारी तो खरा, बाकी बकरा. माझं प्लीज रॅगिंग करू नका. पॅन्ट नको. नको. चटका नको. बर, सोप्प सांगतो. या कॉलेजमध्ये बऱ्याच मुलांना माझ्याकडून शिक्षा झाली. ती कशी हे लिहून आणायचं. सोपं आहे. बर, जोपर्यंत तू सगळे डिटेल्स आणत नाही तोपर्यंत आम्हाला पार्टी देत राहायची. गरजच नाही पडणार. इट्स इझी. हो, डन. घे शपथ. ऑल द बेस्ट. ए भुक्कड लोक, नाही ना तुमचं अख्खं तारुण्य नासवलं तर नावाचा किरण चक्रदेव नाही मी. आता हा आपल्याला बोलतोय, पण शिक्षेचे डिटेल्स गोळा करण्याच्या नादात ना याच तारुण्य नाशण्याची शक्यता आहे. म्हणजे अरे स्वतःला झालेली शिक्षा म्हणजे अपमान. बरोबर. आता समजा तुला तुझ्या अपमानाचा किस्सा कोणी विचारला तर तू काय करशील? मी तर आणीन. एक्झॅक्टली. तेच याच्या बाबतीत पण होणार आहे. म्हातारी न दिलेला हा भोपळा लाईफ टाइम साठी अडकणार. Good morning, everyone. Sit down. वाव. काय हँडसम दिसतायत म्हणून. दॅट्स ऑल. My name is Alvin Pereira, and I'm your creative teacher. What I feel, तुम्ही थोडे हटके आहात का? हो, कारण जेव्हा तुम्ही BMM म्हणजेच बॅचलर्स ऑफ मास मीडिया या फॅकल्टीची निवड करता तेव्हाच हे कन्फर्म होतं की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे विचार करणारे आहात. मी नाही, माझ्या मामन केले वेगळं विचार. येस माय फ्रेंड. थँक्यू सर. रिलॅक्स.
जे वेगळा विचार करतात त्यांना लाईफ इतरांपेक्षा सक्सेसची जास्त संधी देते. माझ्या मते तर BMM ला ऍडमिशन घेणं इज अ सक्सेस. सो यू ऑल आर सक्सेसफुल. से वी आर सक्सेसफुल. से वी आर सक्सेसफुल. वी आर सक्सेसफुल. वी आर सक्सेसफुल. से इट. कम ऑन. येस. धवल मिडबावकर. ऑलवेज लेट सर. क्वाइट लेट सर. ओके. बाय. सर ते रक्तदान करायला गेलो होतो. ओके. सिट. कम इन. थँक्यू सर. सक्सेसफुल. वी आर सक्सेसफुल. ते मगाशी माझं राहिलं होतं ना सर बोलायचं. ओके. सिट डाऊन. व्हॉट? थँक्यू. थँक्यू. एक सक्सेस तुम्ही मिळवलाय, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर तुम्हाला सक्सेस मिळायचा असेल तर नक्की काय होईल? सक्सेसफुल. सक्सेस. ओके. लेट मी शो यू समथिंग. त्या काय दिसत आहेत? टोप्या. परफेक्ट. यांना बघितल्यावर तुम्हाला काय आठवतं? सर मला ना टोपीवाल्याची आणि माकडांची गोष्ट आठवते सर. हो. व्हेरी नाईस. सिट डाऊन. थँक्यू सर. धवल, कम हिअर. मी यू कम हिअर. हॅलो. गुड. या सगळ्या कॅप्स आहेत. मी 1 by 1 तुझ्या डोक्यावर घालणार. इमिडिएटली तुला कोण झाल्यासारखं वाटतं तसं करून दाखवायचं. ओके सर. ओके. येस. कूल. फॅन्टास्टिक. व्हेरी नाईस. Yeah, Mac. That's the story behind Mr. Cowan's murder. अरे काय लावलंय काय? चला वाड्यावर चला. या मायला मला वाटलं घरी जायचंय. चला लवकर भाई. फॅन्टास्टिक. ग्रेट ग्रेट ग्रेट. आजपर्यंत या टास्कला इतका जस्टिस कुठल्या स्टुडंटने दिला नव्हता. सर आजपर्यंत मला सुद्धा एवढं जस्टिस कुठल्याच टीचरनी दिलं नव्हतं. ओके. गो बॅक. फॅन्टास्टिक. तुम्ही बघितलं का? डोक्यावरची एक टोपी बदलल्याने माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलते. मग याच डोक्यातले विचार बदलल्याने, काळाशी मॅच केल्याने आयुष्य किती बदलेल. सो सक्सेसफुल व्हायचं असेल तर काळासोबत बदललं पाहिजे. योग्य त्या प्रत्येक विचारांची टोपी घालता आली पाहिजे. गॉट इट? येस सर. ओके. अँड नाव आय एम गोइंग टू अनाउन्स द मोस्ट अवेटेड इव्हेंट ऑफ द इयर. या इव्हेंटमध्ये तुम्हाला धमाल करायचे आणि एकमेकांशी छान ओळख करून घ्यायची. हा इव्हेंट मी तुमच्या सिनियर स्टुडंट सोबत ऑर्गनाइज करणार आहे. अँड द इव्हेंट इज फ्रेशर्स पार्टी. फक्त एक कंडिशन आहे. पार्टीसाठी कपल एंट्री अलाउड आहे. सो लवकरात लवकर प्रेमात पडा. परी नको ना ग रडूस.
परी हा तो आहे का? आणि ती त्याची ती अय्या इडली आली, मी आणते. परी नाही ठीक आहे, मी नाही, चटणी जरा जास्त आण. हाय रेणू. हाय सायली, तो बघ. रेणू, फ्रेशर्स पार्टी एवढी सिरियसली घेतली असतो की कॅन्टीन मध्ये बसून बिनधास्त मुलं बघतेस. अगं तसं नाही, इकडे. तो आहे ना परीचा एक्स बॉयफ्रेंड आणि ती त्याची करण. रेणुका, थँक्यू. तू का त्या फालतू मुलाच्या नादाला लागली? रिलेशनशिप म्हणजे काय मोबाईलचं रिचार्ज वाटतं त्याला? टॉक टाइम संपला की नवीन टाकायचा. सायली, सगळेजण बघतात आपल्याकडे. मग बघू दे ना, बघू दे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ही इथे रडतेय रेणू, मला नाही बघू दे ते. असा कसा वागू शकतो तो फालतू मुलगा? आता तू मला सांग, तू कोणाबरोबर रिलेशनशिप मध्ये आहेस? आणि साथे. ओके, मग मित्र आता तू सांग, ही तुला काही दिवस भेटली नाही, भेटलीच नाही, तर तू हिला सोडून दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडशील? सांग ना. नाही नाही नाही. करेक्ट, यू आर जेन्युइन. हिने ज्या मुलावर प्रेम केलं ना, तो महाफालतू, नीच, बावळट मुलगा सिग्नल तोडलेल्या गाडीला हवालदार दिसला ना की ती लगेच कशी युटर्न मारते, तसा पलटला. आणि ना ही भेटत नाही म्हणून दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडली. आता मला सांग, तू काय केलं असतं? मी छेने त्याला सगळ्यांसमोर सँडलने मारीश. करेक्ट. परी, काढ सँडल. चल लवकर काढ काढ काढ. बरं ठीक आहे ठीक आहे, मोबाईल घातला त्याचा फोटो तर दाखव. शी, चेहऱ्यावरूनच किती चीप वाटतोय, है ना? वाटतोय ना? हो. लायर, नॉन कल्चर्ड. हो. बघ ना, तू पण बघ. नाही नको, नाही, चीप येतो. मग परी, अशा चीप फालतू मुलासाठी तू तुझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या मोमेंट्स का वाया घालवतेस? कम ऑन, बी ब्रेव. चुलीत घाल ना त्याला. हा चल आपण जाऊया. फोन. सायली, अगं कसली भारी आहेस तू. सॉलिड आहे रे ही, फुल डॅशिंग. तुला माहिती आहे, काल हिनेच माझी शाळा घेतली. मस्तच आहे, झकास आहे ही शाळा. या शाळेत ऍडमिशन मिळणं खूप कठीण आहे. विषय सोडून दे. मनात आणलं ना तर मिळवू शकतो. तर लावतो 10,000ची. मी सहसा भेट लावत नाही, आणि जर लावली तर हरत नाही. त्या फ्रेशर्स पार्टीला ही माझी पार्टनर आहे.